मित्रांनो नमस्कार. बबन बोर्ड यूट्यूब इंस्टा आणि फेसबुकवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण आता अलीपूर जिल्हा आलेलो आहे. मित्रांनो हे नेहरू सेल बघा किती छोटे आहे आणि याची दीवार बघा किती हाईट आहे. म्हणजे खतरनाक करून ठेवलं त्यांनी. हे बघा इथं नेहरू जेव्हा आतमध्ये होते हेच त्यांचं सेल समोरचं, आणि जेव्हा इंदिरा गांधी छोटी होती तेव्हा इथे येऊन असं बसण्याचं दाखवलेलं आहे, म्हणजे भेटायला यायची तेव्हा. हे बघा किती क्लॅरिटी एकदम फेस. म्हणजे इथं पण 4 सेल आहे. 4 सेल मध्ये जे नेहरू होते ते नेहरू बघा इथं राहायचं. हे बघा इथं नेहरू सेल आहे, नेहरू इथं राहायचे. मित्रांनो हे जे हे जनरल सेल आहे, म्हणजे जे जनरल कैदी होते, जे जनरल स्वातंत्र्य सैनिक होते, ज्यांना पकडून आणलं जायचं त्यांना ह्या सेलमध्ये ठेवलं जातं. चला तर मग आता आतमध्ये बघूया आपण. बघा वरती पण याला हे वरती पण सेल होतं आणि खाली पण आहे. आता याच्यामध्ये बघा तुम्ही दीवार बघायची जनरल सेलची, ही दीवार बघा खूप उंच आहे. आणि जे सेल आहे जनरल सेलमध्ये पण असे सिस्टम होते, एका एका सेलमध्ये 4-4, 5-5 जणांना ठोसून ठेवायचे. म्हणजे त्याच्यामुळे काय व्हायचं, जे राहणारे जे स्वातंत्र्य सैनिक त्यांना किती यातना झाल्या असेल. एकाच हॉलमध्ये एकाच रूम मध्ये जर 4-4, 5-5 जणांना जर ठेवत असेल तर विचार करा तुम्ही. 10 बाय 10 रूम आहे, टॉयलेट त्याच्यात, पाणी त्याच्यात, झोपणं त्याच्यात, फॅन नाही, गरमी. इथलं जे कोलकात्याचं वातावरण एकदम दमट वातावरण आहे, आणि अशा वातावरणामध्ये जर 4-4, 5-5 जणांना जर तुम्ही जनरल सेलच्या नावानं एका छोट्याशा 10 बाय 10 रूम मध्ये ठेवत असेल गरमीमध्ये, तर बघा त्यांना किती यातना सहन करावं लागत असेल. आता हे जे 1, 2, 3, 4, 5 इथे पण 5 रूम आहे. असंच समोर समोर म्हणजे पूर्ण याच्यात असंच आहे. आणि आता समोर जाऊया आपण, बघूया इथं अजून काय काय. चलो हे बघा इथं कसं गाण्यांचा आवाज येतो. आणि हे जे अंदमान निकोबारचं जे जेल होतं, सेल्युलर जेल, त्याची प्रतिकृती इथं वरती आपण जाणारच आहोत. आणि साईडला बघा इथं जे रात्रीचा जो लाईट अँड साऊंड शो होतो तो इथंच होतो. हे बघा इथे लाईट लावलेली, त्या संदर्भात असं बनवलेलं खूप मोठा स्पेस आहे हा. आणि हा असं गोल चक्र आहे पूर्ण, असं वेगळं आपण तर बघितलं जातं पूर्ण. आता आपण वरती जाणार आहे. इथून जो अंदमानची जे हिस्ट्री आहे ती इथं वरती पाहायला भेटणार आपल्याला. वरती गेल्यानंतर तुम्हाला हे जे इथलं हे जे सेलो आपलं अलीपूर जेल आहे, त्या जेलचा वरतून अजून जबरदस्त नजारा भेटणार दिसाल. आणि जे जे कैदी लोक होते, म्हणजे स्वातंत्र्य सैनिक होते, त्यांचं हे पण इथं पण दाखवलेलं आहे बघा. जबरदस्त हे होतं इथं. जी इंग्रजांची जी पॉवर होती, त्यांनी जे बनवलं होतं ते लाजवाब होतं. पण मग त्याच्या जे यातना स्वातंत्र्य सैनिकांनी भोगल्या, त्याच आपण कोणाच्या याच्यात आपण हे नाही करू शकत, म्हणजे परतफेड नाही करू शकत त्या गोष्टीची. हे बघा पूर्ण आता ही जेल आहे. आता हे अंदमान निकोबारचं सेल आहे. हे बघा वरती बघा, इथे एसी मध्ये एकदम जबरदस्त दाखवलेलं आहे. हे बघा पूर्ण अंदमानचं आहे. फक्त वरती बघा इथं जे हे बघा जे कोल्हू म्हणतो आपण, ज्याच्यातून तेल गाळलं जायचं, एक स्वातंत्र्य सैनिक त्याच्यातून तेल काढतानाचा एक दाखवलेलं आहे. आणि हे बघा त्यांचे कपडे, हे नारळा, हे जे सौतं नारळ आहे त्याच्यातून खोबरं काढण्याची प्रक्रिया, हे सलाख आहे, असं वेगळं वेगळं दाखवलेलं आहे.